नमस्कार मित्रांनो, करवीर रायडर चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. जर तुम्ही आत्ता नवीन टू व्हीलर घेणार असाल आणि खास करून पेट्रोल इंजिनमध्ये गाडी घेणार असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. नक्की शेवटपर्यंत बघा. सर्वप्रथम आपण E20 पेट्रोल म्हणजे काय हे बघूया. जेव्हा पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिक्स केले जाते त्याला E20 पेट्रोल असे म्हणतात. तर यामागचा वैज्ञानिक दृष्टिकोन असा आहे की जेव्हा दोन इंधनांची कॅलरिक व्हॅल्यू समान असते तेव्हा ते कोणतेही दोन इंधन मिक्स करता येऊ शकतात. याच तत्वावर किंवा याच वैज्ञानिक दृष्टिकोनावर पेट्रोल आणि इथेनॉल हे मिक्स केले जाते. तर आत्ताच केंद्र सरकारने E85 या पेट्रोलला देखील परवानगी दिलेली आहे. तर याआधी आपण बघितले होते की E20 पेट्रोल टू व्हीलरमध्ये टाकल्यामुळे गाडी बंद पडत आहे किंवा गाडीचे इंजिन बंद पडत आहे किंवा गाडीचा सायलेन्सर गंजत आहे, अशा प्रकारच्या चर्चा आपण सोशल मीडिया किंवा न्यूज चॅनलवर देखील बघितल्या असतील. आत्ता तर E85 येणार म्हटल्यावर लोकांच्या मध्ये अधिकच गोंधळाचे वातावरण तयार होण्याची शक्यता आहे. तर या सर्व गोष्टींवर तुम्हाला एक रामबाण उपाय मी सांगणार आहे. तर तो असा आहे की हिरो या कंपनीने त्यांचं जे प्रसिद्ध मॉडेल आहे स्प्लेंडर यामध्ये एक फ्लेक्स इंजिन तयार केलेले आहे. म्हणजेच या इंजिनमध्ये E20 पासून ते E85 पर्यंत कोणत्याही प्रकारचे इंधन तुम्ही वापरू शकता. म्हणजेच कोणत्याही प्रकारच्या पेट्रोलवर ही गाडी चालू शकते. पेट्रोल पंपावर गेल्यावर तुम्हाला बघण्याची अजिबात गरज नाही. त्यामुळे या टू व्हीलरचे वैशिष्ट्ये आपण या पुढच्या भागात बघणार आहे. तर तुम्ही बघू शकता हिरो स्प्लेंडर प्लस फ्लेक्स फ्युअल फ्लेक्झिबल फ्युअल लॉन्च 2026 E20 to E85 compatible. द स्पेसिफिकेशन इंजिन अराउंड 100 cc आहे. मॅक्झिमम पॉवर 8.02 PS @8000 RPM. मॅक्झिमम टॉर्क गाडीचा 8.05 Nm @6000 RPM. त्यानंतर फ्युअल E20 to E85 कम्पॅटेबल. मायलेज कंपनी दिलेला आहे 70 ते 80 km प्रति लिटर. त्यानंतर किक स्टार्ट बटन सेल्फ स्टार्ट दोन्ही आहे. ब्रेक ड्रम ब्रेक आहेत मागचे पुढचे. सस्पेन्शन पुढचं टेलिस्कोपिक आहे, पाठीमागचं 5 स्टेप ॲडजस्टेबल आहे. त्यानंतर टाकी गाडीची 9.8 लिटरची आहे, म्हणजेच 9.8 लिटर पेट्रोल मावू शकते. आणि ॲप्रॉक्सिमेट वजन आहे गाडीचं 112 किलो. आणि एक शोरूम किंमत आहे 82,810. तर ज्यांनाही आत्ता नवीन टू व्हीलर घ्यायचे असेल त्यांनी या गाडीचा विचार जरूर करावा. धन्यवाद. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. आणि हा व्हिडिओ कोणत्याही प्रकारचा प्रमोशनल व्हिडिओ नाही. त्यामुळे तुम्ही जर ही गाडी घेणार असाल तर याबाबत टेस्ट ड्राईव्ह घेऊन आणि अधिकची माहिती घेऊनच याबाबत विचार करावा. आणि या चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर जरूर करा, कारण अशा प्रकारचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ यापुढे देखील येणार आहे. धन्यवाद.